नमस्कार. ना आमच्या तोंड या नंतर ब्लॉग मध्ये हे माझ्या नवऱ्याला हे दाखवायचंय माझं हे जे आहे ना हे डबल फुगलेलं चेन दिसली पाहिजे. हे डबल डबल चेन चेन दिसणं दाखवायची चांगलं माझ्या असतंय. नवऱ्याला. डबल चेन चांगली म्हणजे राहते. पहिल्याच व्हिडिओ मध्ये लोक मला बघतील नाही असं माझ्या नवऱ्याचा तंतोतंत हेतू आहे असं मला वाटतंय. एक्झॅक्टली तोच माझा हेतू आहे. देव करो तो हेतू बरोबर हो आणि माझा पोरगा असा उलटा उलाढली मारून राहिला. ठीक आहे. तर नमस्कार मित्रांनो. नमस्कार नमस्कार नमस्कार. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि गाईज मी खूप दिवसापासून विचार करत होते की लॉंग व्हिडिओ टाकायचा आहे पण मला वेळच नव्हता भेटत. पण आज फायनली मला असं वाटत होतं की नाही यार, वीक मधनं मी 2 व्हिडिओ टाकणार. नक्की बघा, लाईक करा, सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. मोमोज पण खायचं असलं, जर तुम्हाला बाळ असेल ती सगळी तयारी करावं लागते. सगळं घेऊन जावं लागते. बोरा बिस्तरा भरून जायची इच्छा होत नाही. ते बोरा बिस्तरा हा शब्द तुम्ही जरा जाऊ द्या. हा शब्द त्या गावचा आहे. गाईज तुम्ही कमेंट करून सांगा. बघा दोघे बापले का किती. आपण हिंदीत बोलत होतो का? नाही, मराठी माझ्या मातृभाषा आहे. बघा आणि माझ्या माझा पोरगा फक्त 10 महिन्याचा आता झालेला आहे. 11वं त्याला सुरू आहे. 11 मंथ त्याचं सुरू आहे आता. आणि त्याला गाडी चालवायचा क्रेज तुम्ही पाहू शकता. असं त्याला हे आहे. आता आम्ही चाललो तर आहे. 10 वाजले. आणि जर मोमोज नाही भेटले तर काय, तर हा जो माणूस आहे, जो माझ्या बाजूला बसलेला आहे, जो माझा नवरा म्हणतो, तो घरी जाऊन स्वयंपाक म्हणतो म्हणजे आहे. नाही डाऊट आहे. डाऊट राहण्याचा प्रश्नच नाही आहे. इथे आपला सोबत बसलेला आहे आणि बाहेर पूर्ण लाईट गेलेली आहे. वा, काय करणार आता गाईज आम्ही तुम्हाला नाही. एक मिनिट तुम्ही काय म्हटलं आता? जज्जो झुज्जू जय जज्जू जिज्जू काय म्हणतो, जज्जो जय जय दज्जो गाईज जिथून आम्ही मोमोज खातो ना तो फर्स्ट मोमोज जंक्शन इज क्लोज नाव. बंद आहे. ठीक आहे. वी आर फाइटिंग. आणि आता जर तिथे नाही राहिला ना, कारण मी 8 वाजतापासून आल्यापासून म्हणता या माणसाला की चला आपण पटकन माणूस थकतो, पाऊस थकतो सगळं. येतो, पण मी मला पण भूक लागते ना. मला साईडवर साईडवर उभं राहायचं असतं तर मी पण इकडे बेबीला सांभाळते तर मला पण भूक लागते ना दिवसभराची. मी फीडिंगवर आहे गाईज. तर तुम्ही समजू शकता, जे मॉम्स फीड करते ना बेबीला ते माझी भूक समजू शकतात की मला किती कसं. दुसरा पण मोमोज वाला बंद. मला माहितीये की तिथे लास्ट ऑप्शन आपल्याला तिथेच भेटणार आहे. तर बघू आता, जर नाही भेटला तर खेर नाही यांची. तर आता आम्ही आमची सोसायटी सोडून चक्क हायवेवर आलो. आता टाइम झालाय 10:20 आणि हे आमच्या लाईफमध्ये काही नवीन नाही आहे. आमच्यासोबत नेहमीच असं होतं की आम्हाला खायचा असतो वडापाव आणि आम्ही खाऊन येतो समोसा. तरी मॅडम तुमचं काय म्हणणार आहे? नेहमीच आहे आपलं. काहीच म्हणणार नाही. काहीच नाही. एक्सपेक्टेड होतं. मला हे माहिती होतं की आपण खायला जाऊन आपल्याला काहीच खायला नाही भेटत ना, आपण काहीतरी गवत खाऊन येणार. आम्ही आता खराडीला पण पोहोचून गेलो. पण तर काही जे लोक पुण्यातून खराडीतून पाहत असेल तर ते लोक कमेंट करा की हा IT पार्क जो नवीन बनला याचं नाव काय आणि हा कुठे आहे. सुंदर. मोमोज नाही भेटले तर आपण आईस्क्रीम तर नक्की खाऊ शकतो. आईस्क्रीमने पोट नाही भरणार आहे सांगा ते. सरळ सोपं आपण डोसा खाऊ. डोशापेक्षा मला असं वाटतं अंडा भुर्जी चालेल मला. अंडा भुर्जी. मी चांगल्याने कॉल केला होता की काही आणायचंय का 8 वाजता. तर ही मला म्हटली की नाही, मी आताच ओट्स खाल्ले. मला बघायचं होतं की तुमची किती मनातून इच्छा होती पण तुमची इच्छा नव्हती. म्हणून माझी तेव्हाच आणले असते तर 70 रुपयात माझं काम झालं. फायनली माझ्या बायकोची मोमोजची इच्छा तर काही पूर्ण नाही झाली. आम्ही खाते मला खरंच दिल्ली खायची चाट. इच्छा होते यार. मोमोज काही भेटत नाहीये. दिल्ली चाट खाओ और खुश रहो.
मोमोजची वाट बघण्यासाठी पाऊस आल्या कारणाने ट्रॅफिकच ट्रॅफिक, चारही बाजूने गाड्याच गाड्या. आज तर काही भेटणार नाही आहे यार. 11 वाजून गेले बघा. जसं घेतलं तर फायनली आम्ही घेतलं पार्सल. जर हेच करायचं होतं आम्ही घरून पण ऑर्डर करू शकलो असतो, ते आमचं फक्त आम्ही टाइम वेस्ट करतो, बाकी काही नाही. किंवा आम्ही घरी पण बनवू शकलो असतो. घरी पण कसं बनवू शकलो असतो आपण? घरी पण नाही बनवू शकलो तिला असतो. खायचे होते मोमोज. मोमोज काही नशिबात घरी नव्हते आज, बनवू शकलो असतो. त्याच्यामुळे आम्ही चाललो आता घरला. पिलू आम्ही तर माझी चाललो पिलू. घरला. पिलू माईक तर तुम्ही मला सांगा, असं तुमच्यासोबत पण होतं का? जर होत असेल तर कमेंट करून सांगा की हा आमच्यासोबत पण होतं. पण हा इन्सिडेंट आमच्यासोबत नेहमी होते. पावसामुळे लाईट गेलेली आहे, सगळीकडे अंधार आहे. तर तो आजच्यासाठी बस एवढंच. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आम्ही असे व्हिडिओ बनवत राहू. जर तुम्हाला आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि शेअर करा. बाय बाय, गुड नाईट. बाय.